नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असे महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1974 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाणे कुठे आहेत? हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीचे ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, इसवी सन 1946 मध्ये घटना समितीच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 खासदार म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय काय पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय काय पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, देशातील पहिले बाल न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? देशातील पहिले बाल न्यायालय कुठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोणता किल्ला सह्याद्री व त्यांचा शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळकृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? महादेव गोविंद रानडे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा डोंगररांगा, ऑप्शन क्रमांक 2 गाळणा टेकड्या, ऑप्शन क्रमांक 3 अक्राणी टेकड्या, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश आहे? 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 55% आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या भूकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंपलहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? तर ऑप्शन क्रमांक 3 32% भाग व्यापतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे?
मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण डॅश आहे? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह या ठिकाणी भारतामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 53 आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? कोकणातील नद्यांचा डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुटीचा अर्धभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थव्यवस्थेला मंदीतोड बाहेर काढणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश सभासद निवृत्त होतात? दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश सभासद निवृत्त होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 एकाच 3 सभासद निवृत्त होतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिहान प्रकल्प हा नागपूर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समुदाय ही विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांचे फुटके नशीब हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स ही वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सिल्व्हर वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सिल्व्हर वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाच्या मृदाने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हरित क्रांतीनंतर डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे?
हरित क्रांतीनंतर डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे? पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा, लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वा, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 800 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा, 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा, अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, गोसी खुर्द धरण डॅश जिल्ह्यात आहे? गोसी खुर्द धरण डॅश जिल्ह्यात आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, भारताचे झिरो मेल कुठे आहे? भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी भारताचे झिरो मेल आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात, तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भिडतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल.